कन्हान पिपरी नगर परिषद चुनाव 2025 को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। इसी क्रम में कन्हान यूथ फाउंडेशन ने भी अपना उम्मीदवार चुनावी मैदान में उतार दिया है। कन्हान यूथ फाउंडेशन की ओर से कैप्टन सतीश बेलसरे को नगर अध्यक्ष पद के लिए उम्मीदवार बनाया गया है। बेलसरे का कहना है कि यदि जनता ने मौका दिया तो विकास कार्यों को गति दी जाएगी और नागरिकों की समस्याओं का समाधान प्राथमिकता से किया जाएगा। युवाओं के संगठन के राजनीति में आने से चुनावी मुकाबला और दिलचस्प हो गया है। कई समर्थकों का मानना है कि बेलसरे जनता के भरोसे पर खरे उतरेंगे। जय भीम। मी सरोज सचिन गोरखेडे प्रभाग क्रमांक 8 मधनं SC महिला राखीव म्हणून उमेदवार उभी झालेली आहे। कन्हान यूथ फाउंडेशन हा जो पक्ष आहे, ही जी पार्टी आहे, या टीम मध्ये आम्ही असे उमेदवार कलेक्ट झालेलो आहोत जे या कन्हानसाठी, कन्हान नगर वासियांसाठी फक्त काम करण्याची इच्छा ठेवत आहेत। इतकेच नव्हे तर आपण या कन्हान नगरामध्ये याच्या आधी ज्या काही कंपन्या होत्या त्या टोटली बंद झालेल्या आहेत। त्यामुळे बेरोजगारी इतकी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेलीच आहे। त्याचबरोबर स्वयंरोजगाराची कोणतीच संधी कन्हान नागरिकांना उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे गरिबीचं प्रमाण तर वाढत आहे आणि खालच्या दर्जातला जो गरीब वर्ग आहे त्याला शासनाच्या ज्या सुविधा असतात, ज्या विनामूल्य कोणताही शुल्क पे न करता त्यांच्या बरोबर पोहोचायला, त्यांच्या घरी पोहोचायला पाहिजे, त्या पोहोचत नाही आहे। तर आमच्या फाउंडेशनचं हेच एक महत्त्वाचं उद्देश आहे की आपल्या कन्हान नगर मध्ये, कन्हान नगर वासियांच्या घरोघरी ज्या सरकारच्या योजना आहेत, जे त्यांच्या मूलभूत गरजा आहेत, जी स्वच्छताची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, गार्डनिंगची समस्या आहे, प्रत्येक घरी आज बाळ आहे, 2-3 बाळ आपल्याला त्या घरी दिसून येतात, पण त्या बाळांना खेळण्यासाठी ग्राउंडची सुविधा नाही आहे। सर्व सुविधा आम्हाला नागरिकांना मिळवून द्यायची आहेत, त्यांच्या हक्कांची त्यांना जाणीव करून द्यायची आहे। आतापर्यंत आपण निवडून आलेल्या अनेक पक्षांना बघितलेलं आहे, अनेक पार्ट्यांना बघितले आहेत, त्यांनी या कन्हान नगरचा कोणताही विकास केलेला नाही आणि कन्हानचा विकासही केला असेल ते त्यांनी फक्त काही क्षणापुरता केलेला आहे। आता तो विकास आम्हाला यूथ फाउंडेशनला पूर्ण करायचा आहे आणि प्रत्येक घरी जाऊन त्यांना त्यांचा मूलभूत हक्क त्यांना जागृत करायचा आहे आणि हक्क मिळवून द्यायचा आहे। एवढीच आता आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा पॅनल या बॅट चिन्हावर उभा आहे। या बॅट चिन्हाला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला तुमची सेवा करण्याचा संधी द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते। धन्यवाद। जय भीम। नमस्कार, मी प्रदीप शामरावजी भावने प्रभाग क्रमांक 8 मधून नगरसेवक पदाकरता उमेदवार आहे। आमच्या प्रभागामध्ये मागच्या 9 वर्षापासून जी आमची पाण्याची टंकी बनलेली आहे आणि आम्हाला या क्षेत्रातल्या लोकांना आतापर्यंत फिल्टर प्लांटची व्यवस्था केलेली नाही। वार्डामध्ये भरपूर समस्या आहे आणि त्या समस्या सोडवण्याकरता आमचे कन्हान यूथ फाउंडेशन नेहमी प्रयत्नशील आहे आणि आम्हाला जर आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही याच्यापेक्षाही जास्त आम्ही चांगलं विकासाचे काम करण्याचा प्रयत्न करून